नमस्कार. मी ग्रामपंचायत सदस्य सुनील सोनवणे. गिरणानगर ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराचे जे दाबलेले अहवाल आहे ते फडोळ मॅडम यांनी कोणतीही कारवाई न करता दाबून ठेवल्यामुळे ग्रामविकास सचिवांच्या पत्रानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांच्यावर शिस्तभंग कारवाई दप्तर दिरंगाई कायद्याने कारवाई करावी यासाठी आज जिल्हा परिषदेला निवेदन दिलं आहे. तरी माननीय ओंकार पवार साहेब यांनी दप्तर दिरंगाई करणाऱ्या फडोळ मॅडमवर कारवाई करावी ही विनंती. आत्ता हे पत्र दिलेलं आहे, पोच घेऊन आलेलो आहे. तरी फडोळ मॅडमवर कारवाई झाली पाहिजे आणि गिरणानगर ग्रामपंचायतचे जे भ्रष्टाचाराचे अहवाल दाबलेले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातून आलेल्या सर्व तालुक्यातून ज्या DE होत्या विभागीय चौकशी, ज्या मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्ताकडे न पाठवता दाबून ठेवलेल्या आहेत त्याचीही चौकशी व्हावी. तसेच नाशिक जिल्हा परिषद ग्रामपंचायत अधिनियम कलम 39नुसार आलेल्या सर्व अहवालापैकी किती अहवाल 15 ते 20 महिन्यापासून दाबून ठेवले, त्यात आमच्या गिरणानगर ग्रामपंचायतचाही अहवाल दाबून ठेवलेला आहे. या प्रकरणीही फडोळ मॅडमवर कारवाई करावी व असे किती अहवाल दाबून ठेवलेले, किती अर्थपूर्ण घडामोडी झालेल्या आहे याची चौकशी झाली पाहिजे. यासाठी मी दिनांक 2/1/26 रोजी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तरी माझी शासनास विनंती आहे की माझ्या जेवढे बी अर्ज आलेले त्यानुसार चौकशी अहवालानुसार दोषी ग्रामसेवक सरपंचावर कारवाई करावी. तसेच या भ्रष्टाचारींना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ मॅडम यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्याने शिस्तभंग कारवाई करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आत्ता देऊन आलेलो आहे.